आजपर्यंत एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये अनेक बातम्या आपण आपल्या वृत्तपत्रांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये दिल्यात। आज एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक माहिती तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय। आपण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद। सर्वप्रथम एक महत्त्वाचा जे विषय आमचा होता की अंदाजे 4700 कोटी रुपयाचं डिझेल दर वर्षाला एसटी महामंडळाला आता भविष्यामध्ये लागणार आहे आणि आता 3400 कोटी रुपयाचं आपण डिझेल घेतोय। तर त्या दरम्यान निविदा प्रक्रिया राबवली गेली होती। मध्यंतरीच्या काळामध्ये काही बातम्या सुद्धा आल्या होत्या की गुजरातवरनं ते डिझेल घेतलं गेल्यामुळे राज्याचं नुकसान होईल आणि एखाद्या कंपनीला फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून ही निविदा प्रक्रिया वगैरे राबवली जात होत्या। अशा प्रकारच्या काही बातम्या आल्या होत्या, त्याचा खुलासाही आम्ही केला होता। परंतु आनंदाची बाब म्हणजे ह्या निविदा प्रक्रियेमुळे एसटी महामंडळाचा किती फायदा झालाय हे आता तुम्हाला सांगतो। कारण ही निविदा प्रक्रिया राबवू नये किंवा ही निविदा प्रक्रिया न राबवताच आम्हाला लमसम काहीतरी वाढ तुम्ही सांगा ती आम्ही देऊ वगैरे अशा प्रकारच्या सूचना सुद्धा आम्हाला आल्या। परंतु त्यावर एसटी महामंडळानं कुठलाही निर्णय न घेता आम्ही जो निविदा प्रक्रिया ती राबवली आणि त्याला किती सकारात्मक प्रतिसाद मिळाला हे तुम्हाला ह्या आकडेवारीवरून आम्ही आमच्या अधिकारी दाखवून देतील। पूर्वी आपण ₹1.80 आपल्याला 2025 पूर्वी सूट मिळायची डिझेलवर, म्हणजे जे काही 3400 कोटी रुपयाचं आपण डिझेल घेतो त्यावर ₹1.80। परंतु नंतर 2025 नंतर ती ₹2.70 करण्यात आले। मग मी अजून निगोशिएशन त्यांच्याबरोबर जेव्हा केलं तेव्हा 30 पैसे त्यांनी अजून वाढ देऊन ₹3 ती डिझेलची जी सूट आहे ती त्यांनी आम्हाला दिली। परंतु आज जी निविदा प्रक्रिया आम्ही राबवली त्या निविदा प्रक्रियेमध्ये इंडियन ऑइल ह्या कंपनीनं ₹5.13 लिटरची सरासरी आम्हाला सवलत दिलेली आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी सूट मिळालेली आहे आणि त्या मिळालेल्या सूटमुळे आमचा किती फायदा होतोय ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसेल। सध्याची मिळणारी सवलत वॅट सहित ₹3.63 आणि त्यातून साध्य होणारी वार्षिक बचत 142.69 कोटी रुपये। ही निविदेतून प्राप्त झालेली सवलत ₹6.20 वॅट सहित आणि सदर प्राप्त झालेल्या सवलतीनुसार होणारी वार्षिक बचत 243.72 कोटी, म्हणजे वाढीव बचत आहे 101.93 कोटी। नव्याने दाखल जे आमच्याकडे साधारण आता 3000चे आम्ही निविदा प्रक्रिया राबवली गेलेली आहे। 3000 बसेस आम्ही आता पुढल्या आठवड्यापासून त्या चालू करतोय आणि आता 5000 बसेस अजून आम्ही निविदा प्रक्रिया त्याची अंतिम झालेली आहे, ती सुद्धा ह्या 31 मार्च पूर्वी होईल। आणि त्यामध्ये 100 मिडी बसेस आहेत आणि 200 वॉल्वो बसेस आहेत। अशा एकूण 8300 बसेस, म्हणजे ज्या 8300 आहेत त्यामध्ये 30 बसेस हे 2x2 आहेत आणि 3000 बसेस 2x2 आहेत आणि 5000 बसेस या 3x2 आहेत। 3000 बसेस 3x2 आणि 5000 पुढल्या भविष्यामध्ये 2x2 अशा 8000 बसेस आहेत। आता नव्याने दाखल होणाऱ्या 8300 सहित एकूण वाहन तफा आपल्याकडे 22,620 बसेस होणार आहे आणि त्याकरता सध्याची मिळणारी सवलत ₹3.63, म्हणजे त्यातून होणारी वार्षिक बचत ₹173.62 आणि नव्याने दाखल होणाऱ्या 8300 सहित एकूण वाहन तफा जो आहे तो 22,620 झाल्यानंतर त्याकरता सध्याची मिळणारी सवलत ₹6.20 पकडले तर त्यातून साध्य होणारी वार्षिक बचत तब्बल 418.89 कोटी रुपये, म्हणजे 419 कोटी रुपये। म्हणजे वाढीव बचत जी आहे ती 245.27 कोटी रुपये ही आता आम्हाला पुढील महिन्यापासूनच लागू होणार असं म्हणायला हरकत नाही। कारण 1 एप्रिलपासून आता ही आता निविदा प्रक्रिया झालेल्या आहेत आणि ह्या निविदा प्रक्रियेमध्ये
इंडियन ऑइल कंपनीला 95% प्रतिसाद मिळाला आणि हा जो रेट दिलेला आहे तो इंडियन ऑइलनेच दिलेला आहे. त्यामुळे ह्या इंडियन ऑइलच्या बहुतांश जे आहे ते वर्क ऑर्डर आम्ही आता वितरित करतोय, पण त्यामध्ये काही जे बचत आहे ती त्यांनी गुजरातवरनं सप्लाय करू असं आम्हाला सांगितलं होतं आणि गुजरातवरनं सप्लाय केल्यानंतर महामंडळाचा फायदा होणार आहे, परंतु राज्याचं नुकसान होणार, राज्याच्या महसुलाची घट होणार. म्हणून आम्ही गुजरातवरनं सप्लाय जो त्यांनी करायचं आम्हाला कोटेशन दिलं होतं किंवा आमच्या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेताना त्यांनी सांगितलं होतं ते गुजरातचे सप्लाय जो आहे तो पूर्णपणे आम्ही ते निविदा प्रक्रिया रद्द करून ते रिकॉल करतो आणि महाराष्ट्रामध्येच आम्हाला महाराष्ट्र राज्याचा महसूल न बुडवता एसटी महामंडळाला किती फायदा होईल अशा दृष्टीनं ती फेरनिविदा आम्ही करतोय, जेणेकरून महाराष्ट्र राज्याच्या महसुलामध्ये कुठलीही तूट होणार नाही. नाही, एक मिनिट नाही आहे ना अजून. महामंडळाचे उत्पन्न वाढीकरता किरकोळ विक्री केंद्र उभारण्याची योजना आम्हाला आहे. म्हणजे सद्यस्थितीमध्ये महामंडळाचा फायदा कसा होईल यासाठी अजून आम्ही भविष्यामध्ये 111 ज्या आमच्या जागा आहेत त्यामध्ये पेट्रोल पंप उभारण्यासाठी आम्ही निविदा प्रक्रिया राबवली आहे आणि 111 जागांमधलं म्हणजे ती जागासुद्धा निश्चित केली आहे की प्रत्येक आमची जी जागा आहे त्या ठिकाणी 25 बाय 30 मीटरची जागा आम्ही ह्या कंपन्यांना देऊ, जेणेकरून एका जागेची भाड्याचा मोबदला आणि प्लस ते डिझेल विक्री करत असल्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणारं उत्पन्न असं आम्ही 1 कोटीचा एव्हरेज एका जागेचा आम्ही अंदाजित ठरलेला आहे. याचं कारण असं आहे की धुळ्याला महामंडळाचीच पंप आम्ही चालवतो आणि त्या पंपाच्या माध्यमातून 1,20,00,000 रुपये म्हणजे 10 लाखाचा एव्हरेज आहे, म्हणजे साधारण 1 कोटी रुपये आम्हाला त्यातनं फायदा मिळतो. तर आम्ही तोच एव्हरेज इतर जागांसाठी ठेवलेला आहे. कुठे कमी येईल, कुठे 12 रुपये होईल, कुठे 12 लाखही येईल, कुठे 8 लाखही येईल, कुठे 6 लाख येईल, पण एव्हरेज आम्ही तो 1 कोटी रुपये असा पकडलेला आहे. त्यामुळे महामंडळाला यातनं 100 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल. आता परिस्थिती अशी आहे की आता आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे की महामंडळाचं आत्तापर्यंत एसटीचा सुमारे 12,000 इतका संचित तोटा आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात देखील फेब्रुवारी 2026 अखेर एसटी महामंडळाला साधारण 750 कोटी रुपयाचा हा तोटा सहन करावा लागला आहे. दररोज एसटीच्या उत्पन्नापेक्षा 1 ते 2 कोटी रुपये खर्च अधिक होत आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये केवळ तिकीट विक्रीतून मिळणारं जे उत्पन्न आहे त्यावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे विविध स्रोत कसे निर्माण करता येईल यासाठी एसटी महामंडळाचे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी हे काम करतायत आणि त्या माध्यमातून आम्ही आता विविध योजना राबवतोय. त्यामध्ये आता महामंडळाच्या डिझेल खरेदी विक्री निविदे संदर्भात प्रक्रिया आहे. गेली कित्येक वर्ष एसटी महामंडळ ठराविक सवलतीच्या आधारेच आता डिझेल करत होतं. आता याला आम्ही कॉम्पिटिशन केलं आणि काही रिलायन्स सारख्या किंवा नायरासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यामध्ये आल्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्यातनं रिस्पॉन्स मिळाला. डिझेल खरेदीमध्ये निविदा प्रक्रिया राबवल्यास स्पर्धात्मक निविदेतून जास्तीत जास्त सवलत मिळेल ही आमची भूमिका होती. आमच्यावर काही लोकांनी बाबा ही निविदा प्रक्रिया राबवू नये त्यासाठी प्रयत्न केले, परंतु आम्ही बिलकुल त्यामध्ये हस्तक्षेप कुठेही होणार नाही याची दक्षता घेतली आणि पारदर्शकपणे ती निविदा प्रक्रिया राबवली. काही कंपन्यांमधनं जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्यासुद्धा प्रसारित करण्यात आल्या होत्या, त्यालाही आम्ही खुलासा दिला. कारण एसटीला दररोज साधारण 10.87 लाख लिटर डिझेलची सध्या परिस्थितीमध्ये गरज आहे आणि म्हणजे वर्षाला साधारण 40 कोटी लिटर डिझेल आम्हाला लागतं आणि त्यामुळे हे डिझेल लागण्याचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अजून ह्या ज्या 8,300 बसेस येणार आहेत त्यामध्ये सुद्धा डिझेल जास्त लागत असल्याकारणानं ते 4,400 कोटीपेक्षा जास्त म्हणजे 65 कोटी लिटर डिझेल लागेल आणि त्याची किंमत 4,700 कोटीच्या आसपास होऊ शकेल. आतापर्यंत प्रामुख्यानं हे डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम ह्याच कंपनीकडनं खरेदी केलं जात होतं. आजही मॅक्झिमम जे आहे ह्या निविदा प्रक्रियेमध्ये इंडियन ऑइललाच 95% हे डिझेल खरेदीचे निविदा प्रक्रियामध्ये त्यांना लाभ मिळालेला आहे. आता
प्रामुख्यानं ह्या कंपन्यांबरोबर आमचे अधिकारी आता चर्चा करतायत आणि साधारण जे काही उत्पन्न होईल त्या उत्पन्नाच्या 2% भाग हा कॉर्पोरेट आपल्या CSR फंडामध्ये त्यांना वापरावा लागत असल्या कारणानं किमान 50 प्रत्येक म्हणजे डेपोमध्ये किंवा स्टँडवर 50 ठिकाणी टॉयलेट्स आणि 50 ठिकाणी हिरकणी कक्ष त्यांनी त्यांच्या CSR फंडातून बसवून द्यावे असा सुद्धा आमचा एक प्रस्ताव त्यांच्याकडे असेल आणि त्याला ते मान्यता देतील, कारण यापूर्वी त्यांनी काहीच आम्हाला एवढ्या वर्षामध्ये दिलेलं नाही, परंतु आता मात्र नक्की देतील याची आम्हाला खात्री आहे। आणि त्यामुळे एसटीच्या आर्थिक फायद्यासाठी घेतलेला हा निर्णय पहिल्यांदा आम्हाला खूपच फायद्याचा ठरलेला आहे। एक कंपनी तर न्यायालयामध्ये गेली होती, पण न्यायालयानं सुद्धा त्यांची हस्तक्षेप याचिका ही हस्तक्षेप त्या याचिकेमध्ये करण्यास नकार दिला आणि त्यामुळे हा जो फायदा होतोय तो फायदा अतिशय मोठ्या प्रमाणात महामंडळाला होत असल्या कारणानं महामंडळाला जे काही खर्च आता जो आहे त्या खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। आता याचबरोबर आम्ही आमच्या काही इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक बसेस महामंडळ जसे आता डिझेल खरेदी करणारे ह्या बसेस आम्ही आता घेतोय, याच्यानंतर मात्र महामंडळाने ठरवलेलं की एकही डिझेल ज्या 8300 नंतर आम्ही एकही डिझेलची बस ही खरेदी करणार नाही आहोत, कारण महामंडळाचा उद्देशच असा आहे की 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्वच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक बसेस असतील याच्यासाठी आम्ही एक वेगळी संकल्पना राबवत आणि त्यामध्ये निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि पर्यावरणपूरक बसगाड्या आमच्या सेवेमध्ये येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। बाकीच्या सुद्धा अनेक योजना आमच्याकडे आहेत, परंतु त्या मी टप्प्याटप्प्यानं आपल्याला सांगेलच आणि त्या माध्यमातून एसटीला उत्पन्नाचा एक नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। म्हणजे आता जी जाहिरात आम्ही फक्त जाहिरातीसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती, आम्हाला 20-22 कोटी रुपये वर्षाला मिळायचे, परंतु निविदा प्रक्रिया आता जे आम्ही वर्क ऑर्डर देतोय पुढल्या आठवड्यामध्ये 250 कोटी रुपयाचा आम्हाला निविदा एका निविदाकारानं कॉम्पिटिशन तेही भाग घेतला आणि जे 20-22 कोटी रुपये वर्षाला मिळायचे ते 5 वर्षाला आम्ही 250 कोटी रुपये त्यातनं मिळू अशा प्रकारचे निविदाकार भाग घेतला होता आणि त्याला आम्ही आता ती वर्क ऑर्डर देतोय। दररोज एसटीमध्ये सुमारे 50 ते 55 लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक आम्ही करतो आणि त्यामुळे जाहिरातीचं क्षेत्र एक मोठं क्षेत्र आता बनलेलं आहे। त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी आम्ही एक नवीन प्रणाली अंमलात आणतोय। म्हणजे ह्या तर 250 कोटी रुपये मिळतील, परंतु काही अशा योजना असतात त्या माध्यमातून सुद्धा आम्हाला काही अजून जाहिरातीचं उत्पन्न मिळेल, म्हणजे ते आम्ही टार्गेट 5 कोटीचं दिलं की ते 5 कोटी रुपये सुद्धा अजून त्या नाविन्यपूर्ण योजनेतून आम्हाला मिळायला पाहिजे। त्यामुळे एसटी महामंडळाचं आता एक योजना जी आहे ती आम्ही प्रत्यक्षात आणतोय। सोलर रूफटॉपच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही आमचे एसटी महामंडळाच्या ज्या जागा आहेत त्या सोलर पॅनल बसवून त्या माध्यमातून सुद्धा आमचा उत्पन्नाचा स्रोत आम्ही निर्माण करतो आणि त्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपयाची आमची बचत होणार आहे आणि एक उत्पन्नाचा स्रोत सुद्धा आम्ही निर्माण करतोय। त्याबरोबर म्हणजे आमची तर जी इलेक्ट्रिसिटीची बचत आहे ती तर होईलच, परंतु ज्या इलेक्ट्रिक व्हेकल ज्या आहेत त्या आम्ही भविष्यामध्ये घेणार आहोत, त्या इलेक्ट्रिक व्हेकलला लागणारी वीज निर्मिती सुद्धा एसटी महामंडळच करणार आहे आमच्या मोकळ्या असलेल्या जागांमधून आणि गरज पडेल तर आम्ही महसूल खात्याला किंवा राज्य शासनाला सुद्धा विनंती करणार आहोत की काही मोकळ्या जमिनी वगैरे असतात इलेक्ट्रिक व्हेकल चालवण्यासाठी ज्या मोठ्या प्रमाणात आम्हाला भविष्यामध्ये गरज लागणार आहे, आज गरज नाही आहे तेवढी, परंतु पुढल्या 10 वर्षामध्ये ती गरज लागणार। त्यामुळे आतापासून जर वीज निर्मिती क्षेत्रामध्ये जर एसटी महामंडळ उतरलं जसं बेस्ट आहे, परंतु एसटी महामंडळ तेवढं मोठं व्हायचं नाही, परंतु आमच्या इलेक्ट्रिक बसेस चालण्यासाठी जेवढी वीज लागते तेवढी वीज जरी आम्ही खरेदी केली तरी आम्हाला जवळजवळ त्यामध्ये 200 कोटी रुपयाचा आर्थिक भार भविष्यामध्ये आज नाही आहे पण तो 10 वर्षानंतर दिसेल, कारण हळूहळू येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसना लागणारी वीज निर्मिती महामंडळ स्वतःच्या मोकळ्या जागांवर सोलरच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग आम्ही करतोय। आणि प्रामुख्यानं एसटीच्या सध्या असलेल्या ज्या आमचे
टाक्या आहेत, म्हणजे डिझेल आम्ही ज्या ठिकाणी स्टोअर करून ठेवतो, आजपर्यंत आता असा अनुभव आलेला आहे की त्या स्टोअर केलेल्या टाक्यांमध्ये सुद्धा लिकेजेसचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आम्हाला तर काही अशा कंपन्यांनी माहिती दिली आहे की 100 लिटर मागे जवळजवळ तुमचं 4 ते 5 लिटर एक्स्ट्रा डिझेल जात असेल आणि त्याच्यामध्ये जर बचत केली तर फार मोठ्या प्रमाणात आमची बचत होईल. म्हणून आम्ही या सगळ्या टाक्यांना आणि बसेसना सेन्सॉर बसवणार आहोत. म्हणजे जेवढं डिझेल जाईल तेवढंच रेकॉर्डवर येईल. त्यामुळे ही जी लिकेजेस आहेत ते थांबतील. त्यामुळे ही अनियमितता टाळण्यासाठी आम्ही AI टेक्नॉलॉजीचा वापर करून सेन्सर बसवणार आहोत आणि त्यामुळे हजारो लिटर हे डिझेल वाचत असल्याकारणाने त्याचा फायदा निश्चित महामंडळाकडे होणार आहे. सध्या आमचे जे ड्रायव्हर आहेत, चालक आणि वाहक आहेत, त्यांच्या भत्त्यावर साधारण 30 ते 35 कोटी रुपये खर्च होतोय. परंतु काय होतं की काही काही ठिकाणी काम तेवढं होत नाही. उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो वाढण्याच्या ऐवजी महामंडळाचं नुकसान होत चाललं आहे. त्यामुळे AI तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही ते वाहकांची कामगिरीची तपासणी करणार आहोत, जेणेकरून जो ओव्हरटाईम वगैरे मध्ये जी काही गफलत होते ती भविष्यामध्ये होणार नाही आणि मानवी हस्तक्षेपामुळे जो काही भत्ता देत असताना चालक वाहकांमध्ये दुजाभाव केल्याच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारीचं पण निराकरण केलं जाईल. आता अर्थात हा भत्ता कमी करणे किंवा योग्य कर्मचाऱ्यांना त्यासाठी काम न देणे वगैरे असं नाही, परंतु आता एवढी नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे, त्यामध्ये AI तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे खर्चामध्ये बचत करण्याचा आमचा मानस आहे. अनेक योजना आम्ही भविष्यामध्ये सुद्धा ST महामंडळाच्या माध्यमातून राबवतोय. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज जो 750 कोटी रुपयाचा जी तूट आलेली आहे त्यामध्ये साधारणतः 125 ते 150 कोटी रुपये ही इलेक्ट्रिक व्हेकल जे आम्ही घेतलेले आहेत त्याचा सोडलं, म्हणजे ऑलेट्राचं सोडलं ऑलरेडी, त्याची तर आम्ही मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे. परंतु हे 600 कोटी रुपये तर जवळजवळ आमचे स्वतःचीच असल्याकारणानं हे 600 कोटी रुपयाची तूट भरून काढण्यासाठी आम्ही ह्या उपाययोजना करतोय. म्हणजे आता त्या उपाययोजनेला प्रतिसाद मिळून जवळजवळ 250 कोटी रुपयापर्यंतची आमची आता बचत आहे ती झालेली आहे. भविष्यामध्ये अजून पुढल्या 6-8 महिन्यामध्ये ह्या काही नवीन नवीन योजना राबवून ही तूट म्हणजे 600 कोटी रुपयाच्या म्हणजे तूट होणार नाही यासाठी ST महामंडळाचाच फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही आता प्रयत्न करतो आणि त्याला यश आता प्राप्त होत आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे ह्या 2 निविदा प्रक्रियेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद. धन्यवाद. त्यामुळे या 2 कोटी जरी आता कमी झाली तरी पण तूट भरण्यासाठी मोठा काम करावं लागणार ST महामंडळ असं म्हणायचं. या सगळ्या बचतीचा प्रपोज आहे, सध्याच्या परिस्थितीत कसा मार्ग निघण्याची शक्यता आहे? कारण की 12,000 कोटीची तूट वर्षाला होती. नाही, 12,000 आत्तापर्यंतची आहे, टोटल आहे 12,000ची आत्तापर्यंत आहे. पण आता ह्या वर्षभरामध्ये तसं काही नाही. ह्या वर्षभरामध्ये आम्ही हे आता बॅलन्स करत करत आता नुकसान परत होणार नाही ह्यासाठी ही उपाययोजना करतो. दिवसाचा उत्पन्नापेक्षा खर्च वाढला तर 1-2 कोटींचा फरक पडतो. याशिवाय आता तुम्ही सांगितलं की वर्षभरामध्ये हे 750 कोटी असतील आणि आतापर्यंतचा बॅकलॉग 12,000 कोटी. नाही, ते 12,000 वेगळं. मी तुम्हाला आतापर्यंतचा जो महामंडळावरचा बोजा आहे संचित तो गेल्या वर्षापर्यंतचा सांगितला. हा जो खर्च आहे त्यापैकी 750 कोटी रुपयाची जी तूट आहे त्यापैकी जवळजवळ 125 ते 150 कोटी रुपये हे ओलेट्रा ह्या कंपनीच्या इलेक्ट्रिक बस गाड्या घेतल्यामुळे तो वाढलेला आहे. परंतु राज्य शासन सकारात्मक आहे, त्या विषयावर निर्णय घेईलच. जो काही आमचा स्वतःचा 600 कोटी रुपयाची जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी हा आमचा आता फायद्याचा व्यवसाय म्हणजे फायदे हे आमचे चालू झालेले. त्यामध्ये जवळजवळ 250 कोटी रुपये आम्हाला 5 रुपये 13 पैसे ही वाढ डिझेलमध्ये सूट